नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज मी बनवते पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी। त्यासाठी मी 1 वाटी चिंच घेतली आहे, 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे। हे दोन्ही एकत्र आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे आणि गुळाला मी नॉर्मल पाणी यूज केलं आहे। पहा, मस्त गूळ आपला विरघळला गेला आहे आणि चिंचेचा कोळसुद्धा किती मस्त तयार झाला आहे, मस्त मेल्ट झालं आहे ते। आता आपण हे दोन्ही एकत्र गाळून घेऊयात। जितकं पाणी हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका आणि आपल्याला हे 15 ते 20 मिनिटांसाठी आटवून घ्यायचं आहे गॅसवरती। मी मंद आचेवरती 15-20 मिनिटांसाठी आटवून घेतलं होतं। मस्त आपलं गोड पाणी तयार झालं आहे। आता यामध्ये मी एक अर्धा चमचा पाणीपुरी मसाला टाकला आहे। तुम्ही नाही टाकलात तरी हरकत नाही। कोणी कोणी यामध्ये लाल तिखट, थोडंसं जिरे पावडर आणि चाट मसालासुद्धा टाकतं। तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। मस्त आपलं गोड पाणी तयार झालं आहे, रगडा तयार झाला आहे आणि तिखट पाणीसुद्धा तयार झालं आहे। या पाणीपुरी खायला। बाय बाय।